पुण्यात आजपासून पाणी कपात, शहरात अनेक ठिकाणी एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय. महाजनांशी झालेल्या चर्चेनंतर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. अधिवेशनाच्या आधी बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन. मुंबई तसंच राज्यातील अनेक भागातील शाळा आजपासून होणार सुरू. मुंबई पालिका शाळेत आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमाला राज्यपाल राहणार उपस्थित. सोमवती अमावस्येला जेजुरी गडावर गर्दी. पालखी सोहळ्याला दर्शनासाठी भाविकांकडून भंडाऱ्याची मुक्त उधळण. गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेलं भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं. दररोज नोंदणी केलेल्या 1000 भाविकांना दर्शनाचा लाभ. इराणसोबत शस्त्रसंधीची अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केली घोषणा. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये होणार शांती करारावर औपचारिक स्वाक्षरी. इस्रायलचा पुन्हा बेरूतवर हल्ला. संतप्त इराणने ट्रम्प यांच्या दबावामुळे हल्ला थांबवला, तर नेतन्याहू ही मूर्ख व्यक्ती म्हणत ट्रम्प यांचा संताप. फ्रान्सच्या स्लोवाकियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत. स्लोवाकियाच्या पंतप्रधानांसोबत मोदींची द्विपक्षीय बैठक. आणि महिला T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर 64 धावांनी दणदणीत विजय. मंधानाचं शानदार अर्धशतक, तर दीप्तीनं बाद केले 5 गडी. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करूया. नवी मुंबई महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नवी मुंबईमध्ये आज आरोग्य विभागाच्या विविध कामांच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रशासनानं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाचा उल्लेख असलेली निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली. मात्र तीच निमंत्रण पत्रिका महापौर कार्यालयाकडून प्रसिद्ध करताना एकनाथ शिंदे यांचं नाव गायब करण्यात आलंय. एवढंच नव्हे तर प्रशासनाच्या पत्रिकेत वनमंत्री गणेश नाईकांच्या आमदार निधीचा उल्लेख महापौर कार्यालयाकडून करण्यात आलाय, जो प्रशासनाच्या पत्रिकेत नव्हता. यामुळे भाजपा आमदार मंदा म्हात्रे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आता चांगलेच संतापलेले आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनय, नवी मुंबई महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आल्याचं कळतंय. काय नेमकं प्रकरण, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतो की आज आरोग्य विभागाच्या विविध कामांचं उद्घाटन होतं आणि हे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते होणार आहे. आणि त्याचाच वाद आज पेटलेला आहे. महापालिका प्रशासनाकडून जी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली होती त्यामध्ये एकनाथ शिंदे पालकमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून त्या पत्रिकेमध्ये त्यांचं नाव होतं. मात्र तीच पत्रिका प्रसिद्ध करण्यासाठी ज्यावेळी महापौर कार्यालयाकडे देण्यात आली तेव्हा महापौर कार्यालयाकडून जी पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली, निमंत्रण पत्रिका, त्यामधून एकनाथ शिंदे यांचं नाव गायब करण्यात आलं. आणि एवढंच नव्हे तर त्या पत्रिकेमध्ये जो उल्लेख नव्हता तो उल्लेख देखील करण्यात आला, जो म्हणजे वनमंत्री गणेश नाईक यांच्या आमदार निधीमधून हे सगळ्या कामांचं काम झाल्याचा देखील त्यामध्ये उल्लेख करण्यात आलं. हे 2 गोष्टी जेव्हा ह्या सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले ते आता संतापलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मंदा म्हात्रे गणेश नाईकांचा या आमदार निधीचा उल्लेख झाल्यामुळे भाजप आमदार मंदा म्हात्रे देखील संतापल्या. त्यांचंही म्हणणं तेच आहे की माझ्या बेलापूर मतदारसंघामध्ये दुसरे आमदार निधी कसे वापरू शकतात, हा देखील वाद आता पेटलेला आहे. त्यामुळे आज होणारा 11 वाजता जो काही उद्घाटन सोहळा होणार आहे त्यामध्ये तो तिथे वादाची ठिणगी पडलेली आहे. आणि एकनाथ शिंदेचं नाव पत्रिकेमधून गायब केल्यामुळे शिवसैनिक देखील आक्रमक झाले. त्यामुळे 11 वाजता नक्की उद्घाटनाच्या स्थळी काय होतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. 2 पत्रिका कशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आणि महापौर कार्यालयाला जो अधिकार असतो त्या अधिकाराचा महापौर कार्यालयाने दुरुपयोग केलाय का,
हा देखील महत्वाचा भाग आहे. ज्यावेळी नवी मुंबई विमानतळावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण होतं त्यावेळी देखील एकनाथ शिंदे यांचं नावाचा उल्लेख नव्हता. या मुद्द्यावरती राज्य सरकारने सिडकोला नोटीस बजावली होती. तशाच पद्धतीचं राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार आहे का आणि हे जे ज्या पद्धतीने नावं गायब केली जात आहेत यावरती राज्य सरकार काय भूमिका घेतं हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. ठीक आहे विनय, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. पुढची मोठी बातमी. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा 3028 प्रकल्पांमध्ये आज खरं तर केवळ 24.74% जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जलसाठ्यात यंदा 5% घट झालेली आहे आणि त्यातच जून महिना अर्ध्यावर आला तरी वरुण राजानं हजेरी लावलेली नाही आणि त्यामुळे 20 जिल्ह्यातील 3500 गावं, वाड्यांना अजूनही 1003 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. पावसानं हजेरी न लावल्यास टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. मोठे 138 प्रकल्प असून त्यात केवळ 23.80% पाणी आहे. गेल्या वर्षी पाण्याची स्थिती 28.78 इतकी होती तर 264 मध्यम प्रकल्पात 30.52% जलसाठा असून गेल्या वर्षी मध्य प्रकल्पांमध्ये या कालावधीत 39.61% पाणी होतं तर लघु प्रकल्पांची संख्या 2626 असून पाणी साठ्याची टक्केवारी 23.86 आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पांमध्ये 30.59% पाणी होतं. एकूणच तापमानाचा पारा 42 ते 44 अंश सेल्सिअस इतका कायम असल्यानं बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठलाय. कोणत्या विभागात किती जलसाठा आहे आपण ते पाहूयात. अमरावतीमध्ये 38.3%च जलसाठा शिल्लक आहे तर तिकडे नागपुरात 36.53%, कोकणात 30.70%, छत्रपती संभाजीनगरात 27.83% पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये 25.20% जलसाठा आणि पुण्यात अवघे 14.57% जलसाठा शिल्लक आहे. महत्त्वाची मोठी बातमी. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज असल्यामुळे धरणातून शेतीसाठी देण्यात येणारं पाणी बंद करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत. धरणातील पाणी पिण्यासाठी येत्या 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवावं आणि बेकायदा पाणी उपशांवर तातडीनं कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिलेत. सद्यस्थितीमध्ये राज्यातील धरणांमधील एकूण उपयुक्त जलसाठा 357.5 टीएमसी म्हणजेच 25% असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं निदर्शनास आल्याचं विखे यांनी नमूद केलं. पुणे विभागातील उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं परिस्थिती गंभीर आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावा असे निर्देश विखे पाटलांनी दिलेत. तर शेतीसाठी आता पाणी बंद. धरणातून शेतीसाठी देण्यात येणारं पाणी बंद करण्यात येत आहे. फक्त पिण्यासाठी पाणी पुरवठा राखीव ठेवण्यात आलेला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तसे आदेश दिलेले आहेत. अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पाणी 31 ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता धरणातून शेतीसाठी दिलं जाणारं पाणी बंद करण्यात येणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तसे आदेश विभागाला दिलेले आहेत, अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.